नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. तर एकादशीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा. तर इथे मी चहा बनवला, तर साबुदाणा भिजू घातला आणि त्यानंतर मला इथे अभिषेक करायचा होता विठ्ठल रुक्माईचा एकादशीच्या दिवशी. तर त्यासाठी मी इथे साहित्य काढून घेतलं पंचामृतचं आणि ते छानसा अभिषेक करून घेतला मी विठ्ठल रुक्माईचा. तर खूप छान पूजा झाली केली. तर छान वाटतं असं स्पेशल असं काही असलं तर मग अभिषेक, देवाचा पण अभिषेक करायला खूप छान वाटतं. तर इथे माझा अभिषेक करणं सुरू होता. तर दूध, दही, साखर, मध गंगाजल अशा पद्धतीने पंचामृत घेतलं आणि त्याने अभिषेक केला. तर फुलं भेटलेच नाही मला, तर फुलं पण पाहिजे होती. खूप छान वाटतं फुलं असली तर. तर देवपूजा करून घेतली. छान अशी देवपूजा झाली. तर आज फराळाचंच करायचं होतं. आज काही स्वयंपाकाचं काम नव्हतं. श्रेयान पण उपवास पकडला होता. तर तिला पण छान वाटतं उपवास धरायला आणि साबुदाण्याची खिचडी खायला. आणि जे पापड्या आहेत उपवासाच्या पापड्या, तर त्या पण आवडतात तिला. तर तिनं पण उपवास धरला होता. तर असं निवांत अशी पूजा करून घेतली आणि नंतर मला पारायणाला पण बसायचं होतं. जे माझं पारायण सुरू आहे गुरुचरित्राचं, तर ते पण मला वाचायचं होतं. तर 1 ते 4 असं पारायण वाचत असते मी ह्यावेळेस. तर मागच्या वेळेस 3 वाजता म्हणजे 3-4 वाजता उठायचं आणि पारायणाला बसायचं. तर आपले 6-7 वाजेपर्यंत पारायण होत होतं. तर इथे देवपूजा झाली आणि त्यानंतर मग पारायण, तर अशी पूजा मांडलेली आहे मी पारायणाची. तर फुलं नव्हते, तर फुलं म्हणजे आणायचं विसरले होते मी. आणि इथे मला समोरच आमच्या मंदिर आहे छोटंसं विठ्ठल रुक्माई आणि ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिर आहे. तर मग तिथं पण जायचं होतं, त्यासाठी मी ताट काढलं. आता इथे साबुदाणा छान असा भिजला होता. बारीक साबुदाणा आणलेला होता. तर शेंगदाण्याचा पण कूट भाजून काढून घेतला. शेंगदाणे भाजून कूट काढून घेतला आणि ते एक बटाटा चिरला. बटाटा छान असा परतून घेतला. त्यामध्ये परतल्यानंतर त्यामध्ये मी जे जाडं भरडं जे हिरवी मिरची काढले ते टाकलं. ते छान असं तळत आल्यानंतर मग त्यामध्ये मी साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला. खूप छान असा मोकळा साबुदाणा झाला होता. तर हा बारीक साबुदाणा होता, तर खूप छान झाला होता. त्यानंतर मग जे मी साबुदाणा आणि बटाट्याचे पापड आहे तर ते तळून घेतले होते. म्हणजे साबुदाण्यामध्येच मी बटाटा खिसून असे पापड केले होते उन्हाळ्यामध्ये. तर ते पण तळले आणि ते श्रेयाचं चालू होतं फराळाचं करणं. आणि त्यानंतर मग देवाला पण मी इथे ताट दाखवून घेतलं होतं. म्हणजे पारायण सुरू आहे माझं गुरुचरित्राच्या पोथीला आणि स्वामी समर्थांना. तर त्यानंतर मग आम्ही मंदिरात गेलो, श्रेया आणि मी. इथे छानसं मंदिर आहे ज्ञानेश्वर माऊलीचं. तर समोरच आहे आमच्या घरासमोर. तर खूप छान वाटतं मंदिरात गेलं की. आणि त्यानंतर मग इथे पारायण वाचायला घेतलं मी. एक वाजता बसले होते पारायणाला. तर खूप म्हणजे मोठमोठे अध्याय असतात, तर ते वाचावे लागतात पूर्ण. तर एकादशीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा. तर त्यानंतर माझं पारायण वाचणं सुरू होतं. तर आता इथे श्रेयानंच शूट घेतलं होतं. ते आहे तांदूळ कुंद्रा भाजी. तर खूप छान लागते कांदा टाकून. तर आता त्यांना मी कांदा टाकून भाजी केली होती थोडी याची, आणि थोडीशी उरली तर मग मी बिना कांद्याची करणार आहे. तर पारायण सुरू आहे, तर मग कांदा लसूण चालत नाही. त्यामुळे मग मी ही अशीच तिखट मीठ टाकून तयार करणार आहे. तव्यावरती करायची आहे ही भाजी, खूप छान लागते. तर याला तुमच्याकडे काय म्हणतात ह्या भाजीला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर आम्ही म्हणजे तांदूळ कुंद्र्याची भाजी आहे ही. तांदूळ कुंद्रा म्हणत असतो आम्ही, बारीक तांदूळ कुंद्रा. खूप छान लागतो खाण्यासाठी भाजी याची. तर इथे पोथीला आणि स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवून घेतला मी.
तांदूळ कुंदराची भाजी आणि पोळी. तर असा नैवेद्य होता आज. तर येथे क्लिप मी थोडी नंतरची पण ॲड केली होती दुसऱ्या दिवशीची. तर येथे तुळस लावायची होती मला, तर तुळशीचे रोपटे आणले होते. एकादशीच्या दिवशी तुळस लावणं छान असतं, त्यामुळं मी इथे रोप आणलेलं होतं. पण मला काही कुंडी भेटली नाही, तर ते रोप मी तसंच ठेवलेलं आहे. तर आता या कुंडी भेटल्यानंतर मग मी तुळस लावणार आहे. तर छान असे रोपटे आणले होते मी 2 आणि ह्या कुंडीमध्येच ठेवून घेतले. तर जेव्हा कुंडी आणली मी तर तेव्हा दाखवेल तुम्हाला. तर माती पण आणायची आहे आणि कुंडी पण आणायची आहे. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.